महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीमधील घटक पक्षांची बैठक झाली। या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते। या बैठकीदरम्यान राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक आयोगासंदर्भातलं प्रेझेंटेशन दिलं। या दरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत। या फोटोमध्ये उद्धव ठाकरेसह संजय राऊत, आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याचं दिसत आहे। त्यामुळे आता शिवसेना, शिंदे गट आणि भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे। महायुती सरकारनं राज्यात नवीन शैक्षणिक धोरण राबवताना हिंदी भाषा सक्तीची केली होती। यावरून राज्यात चांगलाच गदारोळ झाला। या निर्णयावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राज्यभर आंदोलन छेडलं। राज ठाकरेंनी सर्वपक्षीय मोर्चाची हाक दिल्यानंतर या आंदोलनात सर्वप्रथम उडी घेणारा पक्ष ठरला तो उद्धव ठाकरे यांचा शिवसेना ठाकरे गट। यानंतर सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला होता। त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर दिसून आले होते। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाच्या चर्चा रंगल्या असतानाच नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे। नाशिकमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत निर्णायक मानली जात असून यामध्ये दोन्ही पक्ष एकत्र येऊन नागरी प्रश्नांवर सत्ताधारी महायुती सरकारला जाब विचारण्याची दिशा ठरवणार आहेत। गोपीचंद पडळकर यांच्या शरणू हांडे कार्यकर्त्याचा फिल्मी स्टाईल अपहरणात राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांचं नाव समोर येताच खळबळ उडाली आहे। काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करून हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप रोहित पवारांवर लावण्यात आला। अपहरणाची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी गुरुवारी रात्री 10च्या सुमारास अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतलं, तर तिथेच शरणू हांडे यांनी रोहित पवारांचं नाव घेत रोहित पवारांवर व्हिडिओ कॉलवर बोलत अमित सुरवसेची माफी मागण्याचं सांगत जीवेनिशी मारण्याची धमकी दिल्याचं उघड केलं। शरणू हांडे प्रकरणावर आमदार रोहित पवार यांच्यावर आज भारतीय जनता पक्ष आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरोप केले। नंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना आपली सफाई देत भारतीय जनता पक्षावर पलटवार केला। मी कोणाशी व्हिडिओ कॉल करत नाही, कोणाशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलत नाही, तुम्ही यावर SIT मार्फत तपासा, तुमच्याकडे सरकार आहे अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे। मी सरकारच्या विरोधात बोलतो, मंत्र्यांचे कारनामे समोर आणतो, त्यामुळे माझा आवाज दाबण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। तर मी शांत बसणार नाही असंही पवार यावेळी म्हणाले।